जसा शेपूटचा वापर केला नाही तर ती शेपूट गळून पडली, तसंच मेंदूचा वापर नाही केला तर तो मेंदू पण गळून पडेल की काय असं वाटायला लागलंय आता. हां, मग आधी आपला तो असा गर्र गर्र आकडे फिरवायचा फोन होता, आकडे दाबायचा फोन होता, आपले सगळ्यांचे फोन नंबर पाठ होते. पण हा मोबाईल आल्यापासून कोणाचेच फोन नंबर पाठ नाही. काही लोकांचे स्वतःचे फोन नंबर पण पाठ नाही आहे. एका बाईला मी नंबर विचारला, तिला आठवेच ना. ती म्हणे तुमचा नंबर सांगा, मग मी तुम्हाला मिस कॉल देते, तो माझा नंबर आहे. एका बाईने तर तिच्या 6 वर्षाच्या पोऱ्याला बोलवलं आणि मग त्याला म्हणते आंटीला मम्माचा नंबर सांग. मग त्या पोऱ्याने नाही 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 असा नंबर सांगितला. म्हणे मुलांचं आईवडिलांचे नंबर पाठच पाहिजे. म्हटलं हो बाई खरं आहे. त्याच्यानंतर ते गुगलचे नकाशे आले. ते येण्याच्या आधी प्रत्येक गल्ली, प्रत्येक बोळ, प्रत्येक चौक आपला पाठ होता. कोणत्या रस्त्याला कुठे खड्डा येणार आहे, कुठे रस्त्याच्या मध्ये मंदिर आहे, रस्त्याच्या मध्ये झाड आहे, सगळं आपलं पाठ होतं. पण तो गुगलचा नकाशा आल्यापासून गाडीला चाबी भरण्याआधी तर आधी नकाशा लावतात. नेहमीचे का रस्ते असे ना आपल्या ओळखीचे, असं आहे. नाही ठीक आहे, तंत्रज्ञानाचा वापर आपण करायला पाहिजे, पण जिथे गरज आहे तिथेच. एकदमच तंत्रज्ञानाच्या अधीन होऊन गेलो म्हणजे तर मग मेंदूचा वापर कुठे करायचा. बरं हे तर जाऊच द्या, ते काय नवीन निघालं आहे आता उठी बशी ChatGPT. हां, जितका ते चॅट सेंटरवर चाट मसालाचा वापर करत नाही तितका लोक स्वतःच्या जीवनात त्या ChatGPTचा वापर करायला लागले. हां, हे बघून तर मी चाटच पडली बाई. म्हटलं बाई आधी व्हॉट्सॲप, फेसबुक इथे चॅट करायचे, म्हटलं आता हे वेगळंच निघालं ChatGPT. हां, बरं जिथे गरज आहे की एकदमच काहीतरी किचकट आहे, आपलं डोकंच चालणार नाही, तिथे त्याचा वापर करायचा. तर नाही गं बाई, ते कमेंटी पण तिथूनच लिहून आणतात, त्या पोस्टी पण तिथूनच लिहून आणतात. ते तर ते स्वतःचे चांगले का फोटो असे ना, अजून ते ChatGPT करून त्यांना एकदम चिकने चटक आणि बुरे बसक करून आणतात. कधीतरी तुम्ही वापर केला तर ठीक आहे, पण प्रत्येक वेळी ते तसंच आपण दिसलं पाहिजे तर ते शक्यच नाही. कारण आपण नॅचरली तसे दिसूच शकत नाही. तर मग वास्तविकतेपासून दूर घेऊन जातं आहे ते तुम्हाला. हे तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच्यात अडकलं नाही पाहिजे माणसाने, असं मला वाटतं. खरं सांगा, ते ChatGPTचे जे फोटो असतात, त्या पोस्टी असतात, त्या कमेंटी असतात, त्या अशा हृदयाला भिडतात का? कारण ते इतकं कृत्रिम असतं ना की त्या गोष्टी हृदयाला भिडत नाही, मनाला भावत नाही. असं ChatGPTचा एवढा वापर वाढला आहे की जे खरे लोक आहे त्यांना पण लोक AI म्हणायला लागले. एक बाई मला AI म्हणत होती. म्हटलं ओ बाई, मी फक्त माझ्या पोरांचेच AI आहे, तू मला AI म्हणू नको. लोकांना आता खरं काय आहे आणि ते AI काय आहे याचा पण फरक करेना झालेत. जिथे गरज असेल तिथेच वापर करायचा. त्या आतीची माती होतेच. इतका तो मेंदूचा वापर बंद करून द्याल तर तो मेंदू एक तर गळून पडेल, एक तर तो चुकीच्या दिशेने चालायला लागेल, असं मला तर वाटतं बाई. बाकी तुमचं तुम्ही बघा, मला काय.